नवोदय पाठ दुसरा आपला त्याच्यातलं 1.2 त्याच्यामध्ये प्रश्न काय 17, 8, 21, 13, 41, 2, 27, 31, 51 या मूळ या संख्यापैकी मूळ संख्यांची बेरीज काय? म्हणजे आपल्याला अगोदर काय करायचं 1 ते 200 पर्यंतच्या मूळ संख्या तुम्हाला माहित असाव्यात पाठ असाव्यात. आता याच्यातल्या काय करू आपण मूळ संख्या कोणत्या आहेत ते पाहू. 17 आहे 8 नाही 21 आहे आहे म्हणून कोण म्हणून 13 आहे 41 आहे 2 आहे 27 नाही 27 नाही का नाही 3 भाग जातो 31 आहे 51 नाही म्हणजे आता याची काय करायची बेरीज 7 आणि 3 10 आणि 1 11 आणि 2 13 आणि 1 14 1 2 3 4 5 6 7 7 आणि 3 10 म्हणजे 104. आता तर मला सांगा 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 57 53 89 आणि 97 सर्व किती आहेत या मूळ संख्या 25 आहे. मग बाकीच्या 74 संयुक्त आहेत. संयुक्त संख्या बाकीच्या 74 एक मात्र काय आहे मूळ नाही आणि मूळ सुद्धा नाही आणि संयुक्त सुद्धा नाही. आलं हे लक्षात. चला पुढचं दुसरं उदाहरण पहा. याच्यामध्ये पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे सर्व विधान वाचायचे. पहिलं विधान 0 ही विषम संख्या आहे. 0 विषम संख्या नाही विषम नाही. मग आता दुसरं उदाहरण दुसरं पर्याय काय सम संख्या आहे. मग 0 सम आहे का 0 सम सुद्धा नाही. मग आता तिसरा पर्याय 0 ही मूळ संख्या आहे. 0 ही मूळ सुद्धा नाही. मग आता चौथा पर्याय राईट असणार आहे. म्हणजे 0 ही विषम विषम नाही सम सुद्धा नाही म्हणून पर्याय 4. आता पुढं तिसरं उदाहरण. आता तिसऱ्या उदाहरणामध्ये 3 ची स्थानिक किंमत आणि या संख्येतील दर्शनी किंमत आणि या संख्येतील स्थानिक किंमतीतील फरक. आता ही संख्या आपण इथे लिहू किती आहे वाचा. आता हे स्थान कोणतं एकक. हे स्थान दशक. दशक म्हणजे किती झाले हे कोणतं स्थान म्हणजे किती झाले हे. आता हे हजार. हजार म्हणजे किती आता हे काय 10,000. 10,000 म्हणजे ह्या 3 ची स्थानिक किंमत 30,000 झाली. मग आपल्याला ह्या 3 ची स्थानिक किंमत कळाली 30,000. आता ही 3 काय दर्शनी. दर्शनी म्हणजे 3च
मला त्याची वजाबाकी करायची, मग इथं लिहायचं का इथं लिहायचं, म्हणजे एका खाली लिहायचं. ही वजाबाकी करायची. 10 मधून 0 मधून 3 जात नाही, मग इथं हातचा घ्यायचा, इथं नाही, इथं इथून घ्यायचा, इथं नाही, इथून घ्यायचा, इथं नाही, इथून घ्यायचा, म्हणजे इथं किती झाले, राहिले 2, इथं झाले 10. 10 मधून इकडे एक गेल्यावर इथं पुन्हा राहिला 9, इथं झाले 10. पुन्हा इथून एक इकडे गेला, इथं झाले 10, इथं राहिले 9. पुन्हा इथून इकडे गेल्यावर ते किती झाले 10. इथे किती राहिले 9. आता वजाबाकी करा, करा बरं. 10 मधून 3 गेले 7 राहिले, 9 ला 9 मधून 0 गेले 9, 9 मधून 0 गेले 9, 9 मधून 0 गेले 9 आणि 2 गेले 2. चल उत्तर किती आलं, दुसरं 29,997. 29,997. कुठं हे आहे का, नाही, हे चला चौथं उदाहरण बघा. आता सोपं होतं का ते. आता 33 आणि 97 या संख्यांच्या बाबतीत पुढील पैकी काय खरे आहे. आता वाचायचं आणि सांगायचं, ठरवायचं. सोपं आहे तरी पण. दोन्हीही मूळ संख्या आहेत बघा. हा चूक आहे पण मूळ संख्या. मग मूळ संख्यामध्ये 33 आणि 97. मग आता 33 मूळ संख्या आहे का, नाही. 97 मग दोन्ही मूळ आहेत म्हणलंय, पर्याय चुकला. दोन्ही सहमूळ आहेत. सहमूळ आहेत म्हणल्यावर आता याचे 33 चे मूळ अवयव पाडायचे. मग आता 2 न भाग जात नाही, 3 न जातो, 3 1 3 आपला 3 1 3 3 1 3. आता 3 न जात नाही, 5 न जात नाही, 7 न जात नाही, 11 न जात. 11 म्हणजे 33 चे 3 गुणिले 11 हे काय झाले, अवयव झाले. आता 97 चे अवयव 1 गुणिले 97 आहे. मग आता या दोन अवयवामध्ये एक हा एकच सामायिक अवयव असतो. याच्यात एक हा एकच सामायिक अवयव आहे. म्हणजे 33 आणि 97 या काय आहेत, सहमूळ आहे. सहमूळ संख्येची व्याख्या काय, ज्या दोन संख्यांचा सामायिक अवयव एक हाच असतो, दुसरा नसतो, त्याला सहमूळ म्हणायचं. मग आता ही सहमूळ झाली. आता दोन्ही 11 ची गुणिते आहेत. 11 जातो का भाग, दोन्हीला याला जातो, मात्र याला नाही. आता दोन्ही समसंख्या आहेत. म्हणजे समसंख्या तर नाहीतच. का नाही समसंख्या, 33 ही समसंख्या आहे का, 33 सम आहे का, का नाही, भाग जात नाही. आणि दुसरं काय, एकच स्थानी काय पाहिजे, 0 2 4 6 इथं नाही, म्हणून ही सम नाही. तसंच 97 च्या बाबतीत ती पण सम नाही, म्हणून पर्याय नंबर 2. आता पुढचा प्रश्न, उदाहरण बघा. पुढीलपैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते. दर्शनी आणि स्थानिक किंमत. प्रश्न उदाहरण बघा. आता उदाहरणात सांगितलंय, पुढीलपैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते. आता इथे संख्या देतो मी तुम्हाला, बघा. या संख्येतले अंक मी तुम्हाला विचारतो. 2 4 1 6 म्हणजे 2416. दर्शनी किंमत सांगायची आणि स्थानिक किंमत सांगायची. स्थानिक किंमत चला सांगा. अंक घेतो मी. पहिला अंक 2 आहे. 2 ची दर्शनी किंमत
दोनच. दोनची स्थानिक किंमत योगेश्वरी शाबास. दोनची स्थानिक किंमत 2000. आता चारची स्थानिक, चारची दर्शनी किंमत 4च आणि स्थानिक किंमत 400. पुढं एकची दर्शनी किंमत 1 आणि स्थानिक किंमत 10. आता पुढं काय 6. 6ची दर्शनी किंमत 6च आणि स्थानिक किंमत 6. मात्र आता आणखी एक संख्या देतो तुम्हाला बघा 364. आता या संख्येतील 6ची दर्शनी किंमत काय दर्शनी किंमत 6च आणि या 6ची स्थानिक किंमत काय 60. म्हणजे अंक जर एखाद्या संख्येमध्ये बदलला तर त्याची स्थानिक आणि दर्शनी किंमत बदलते. मग असा कोणता अंक आहे त्याची दर्शनी आणि स्थानिक किंमत सारखीच असते. आम्ही असं शून्याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत सारखीच असते. एकची मात्र बदलते. आपण बघितलं तरी एकची बदलू शकते, दोनची, तीनची, शून्याची नाही बदलणार. एक उदाहरण आणखी एक घेऊ आपण शून्याचं. बघा याच्यातली एकची स्थानिक दर्शनी आणि स्थानिक किंमत बघा. दर्शनी 1, स्थानिक किती 0ची स्थानिक किंमत 0 आणि आपलं दर्शनी किंमत 0 आणि स्थानिक 4ची 4ची दर्शनी 4 2ची 2 दर्शनी किंमत 2 स्थानिक किंमत पण 2. आता पुढे बघा 2 4 0 1 अंक तेच आहेत. दर्शनी आणि स्थानिक किंमतीत बदल पडतो का नाही बघा. 2ची दर्शनी किंमत 2 स्थानिक किंमत 2000. बघा इथं काय होती दर्शनी आणि स्थानिक सारखीच होती. दुसऱ्या संख्येत मात्र बदलली. मग आता 4ची 4ची दर्शनी 4 आणि स्थानिक 400 म्हणजे बदलली का नाही. इथं 4 40 होती. दर्शनी सारखीच राहणार सगळीच. स्थानिक बदलली स्थानानुसार. मग कसं शून्याची मात्र शून्यच राहिली. वरच्या संख्येतही शून्यच होती, खालच्या संख्येत दर्शनी आणि स्थानिक किंमत सारखीच होती. म्हणून शून्याची दर्शनी आणि स्थानिक किंमत सारखीच राहते, बदलत नाही. आता इथं पुढचा प्रश्न बघा 4 5 0 आणि 3 या अंकापासून बनणारी सर्वात लहान 5 अंकी संख्या कोणती. बघा 5 अंकी संख्या करायची. प्रश्न असाच आहे का बघा बरं. 4 5 0 आणि 3 त्याच्यापासून लहान बनवायचं. लहान अगोदर आपण 4 अंकीच लहान बनवू. 4 अंकीच बनवू. लहान बनवताना काय घ्यायचं अगोदर लहान अंक घ्यायचा. 0 3 4 5. मात्र ही संख्या झाली का 4 झाली संख्या मात्र 3 अंकी झाली. 5 अंकी करायचं. मग 5 अंकी करताना आता याच्यातला लहान अंक अगोदर घ्यावा लागेल 0 वगळून. म्हणजे कोणता घेतला 3. आता 0 घेतला आणि 4 आणि 5 घेतला. मात्र ही किती अंकी झाली 5 अंकी घ्यायचे. 5 अंकी घ्यायचे म्हणजे आता याच्यातला लहान अंकच पुन्हा डबल लिहायचा. डावीकडून कुठे लिहायचा ही काय झाली सर्वात लहान 5 अंकी लहान संख्या आहे का परत. हे नाही हे नाही हे नाही.
आणि पर्याय जरी बघितला आपण 30,450. आता या दोन्ही संख्येमध्ये ही संख्या तर मोठी आहे, ही लहान आहे. आता या दोन संख्येमध्ये ही लहान आहे, ही मोठी आहे, मग ही पण नाही. आता या पुन्हा या दोन्ही संख्येमध्ये 30,045 तर 30,500 म्हणजे कोणती लहान आहे कोणती मोठी आहे? दोन्ही मोठी झाली आणि ही लहान झाली, म्हणून असंही तुम्हाला उत्तर काढता येईल. पुढचा प्रश्न बघा. आता याच्या बाबतीत तुम्हाला मानून करावं लागलं, थोडं याला काय करावं लागेल, अंक किंवा किंमत ठेवून करावं लागेल. n या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत तुम्हाला नैसर्गिक संख्या म्हणजे काय या व्याख्या किंवा नैसर्गिक संख्या म्हणजे काय माहित असावं. नैसर्गिक संख्यांची सुरुवात कुठून होते? 1 पासून. शाबाश. 1 पासून अनंत म्हणजे कितीही. पुन्हा नैसर्गिक नंतर पूर्ण संख्या. पूर्ण संख्या कुठून? फक्त या नैसर्गिक संख्येमध्ये शून्य मिळवायचा. 0 पासून अनंत पर्यंत. अनंत. पुढं पूर्ण संख्यानंतर पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्येमध्ये पूर्ण संख्या 0 1 2 3 4 अशी अनंत आणि शून्याच्या डावीकडे ऋण 1 ऋण 2 ऋण 3 असं अनंत. याला पूर्णांक संख्या म्हणतात. मग आता पर्यायामध्ये काय बघा, कोणते विधान सत्य आहे? यांचा वर्ग मोठा आहे यांच्या घनपेक्षा. म्हणजे आता आपण एक किंमत ठेवून बघू. यांची किंमत आपण काय करू? 1 मानून करून बघू आपण. पहिला पर्याय, यांचा वर्ग मोठा आहे यांच्या घनपेक्षा. आता 1 चा वर्ग काय? 1 चा घन. मग 1 पेक्षा मोठा आहे का? समान आहेत ना दोन्ही. असं होऊ शकतं. सोडून बघू आपण पुढं. दुसरं, m चा घन मोठा आहे यांच्या वर्गापेक्षा. बघा यांचा 1 चा घन किती? 1च आणि 1 चा वर्ग 1च. आता मोठा आहे का? हा तिसरं बघा, m चा वर्ग आणि m चा घन दोन्हीची वजाबाकी केली. बघा m चा वर्ग 1 आणि m चा घन 1 मधून 1 गेला 0. 0 मोठा आहे 0 पेक्षा. असं होईल का? 0 0 समानच. मग आता n मोठा आहे 0 पेक्षा म्हणजे 1 चौथा पर्याय. 1 मोठा आहे 0 पेक्षा. मग आता हे बरोबर आहे का चूक आहे? 1 मोठा आहे 0 पेक्षा. असं गृहीत धरून हे आपल्याला प्रश्न सोडवता येईल. उदाहरण म्हणजे हे चूक आहे. दुसरं पण चूक आहे, पहिलं पण चूक आहे. म्हणजे 1 मोठा आहे 0 पेक्षा. म्हणजे नैसर्गिक संख्या ह्या काय असतात? 0 पेक्षा मोठ्या असतात. व्याख्येत आहे बघा. पुढं हा 1.3 मधलं पहिलं बघा. आता 1.3 मधलं पहिलं, शतक स्थानी 7 असणारी व भिन्न अंकापासून तयार झालेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? सोपं आहे. एकक, दशक, शतक, हजार. किती अंकी म्हणलं ते? 5 अंकी. 1 2 3 4 5 अंक झाले. 5 स्थान म्हणजे 5 अंकी. म्हणजे शतक स्थानी काय पाहिजे? 7 पाहिजे. कुठे शतक बघा? हा इथं पण 7 आहे, इथं पण 7 आहे, इथं पण 7 आहे, इथं पण 7. आता
आपल्याला कोणती संख्या बनवायची आहे? सर्वात मोठी बनवायची. मग आता 12,789 बघा 12,789 आणि 19,782 या दोन्ही मध्ये मोठी कोणती आहे? म्हणजे ही संख्या कटली म्हणजे ही लहान आहे. पहिला पर्याय कटला. आता 19,782 आणि 18,792 18,792 या दोन्ही मध्ये मोठी कोणती? ही मोठी आहे ही लहान आहे म्हणजे ही पण तिसरी संख्या कटली. आता चौथी बघू आपण. 19,000 नाही करून बघा. 19,000 दुसरी 782 आणि चौथी 19,728. आता स्थान बघा 10,000 स्थान एक आहे आणि इथं पण एक आहे. आता पुढे जा इथं 9 आहे. 1000 स्थान 9 आहे. इथं शतक स्थान 7 आहे. इथं पण 7. आता इथं मात्र दशक स्थान 8 आहे आणि इथं 2 आहे. म्हणून हे 8 काय झाला? 2 पेक्षा. म्हणून चौथा पण पर्याय कटला. दुसरा पर्याय बरोबर आला. म्हणजे 19,782 शतक स्थान 7 आहे. समजलं का? नाही समजलं तर विचारा. पुढं 0 3 6 7 आणि 9 या अंकाची पुनरावृत्ती न करता बनलेल्या 5 अंकी मोठ्यात मोठ्या कमाल संख्येमधून लहानात लहान किमान संख्या काय करायचं? अंतर म्हणजे काय करायचं? अंतर म्हणजे वजाबाकी करायची. अगोदर कोणती संख्या तयार करायची? मोठी. आता बघा मोठी करताना तर काही अडचण नाही. कोणता अंक घ्यायचा अगोदर? 9 घ्यायचा. सांग 9 घेतला. आता लहान बनवताना यालाच उलट क्रमाने लिहायचं म्हणजे लहान बनवताना चढत्या क्रमाने म्हणजे 0 3 6 7 9 चुकली बरोबर आहे परंतु ही 4 अंकी झाली. मग आता काय करायचं? या 3 चा आणि 0 चं स्थान बदलायचं. म्हणजे काय करायचं? ही काय बनली आता? सर्वात लहान बनली. आता या सर्वात लहान संख्येला मोठ्या संख्येच्या खाली लिहा. आता ही लिहून आता याची वजाबाकी यायला पाहिजे. सोपी आहे. बघा 9 मधून 0 मधून 9 जात नाही. इथून इथं राहिले 2 इथं झाले 10 10 मधून 9 गेला. मग आता 2 मधून 7 जात नाही. इथं झाले 12 12 मधून 7 गेले 5. आता 5 मधून 6 जात नाही. इथं झाले 15 मधून 6 गेले 6 मधून 0 जातात. 9 मधून 3 जातात. मग आता किती आलं उत्तर? 951. कुठं आहे? त्याच्यात काय अवघड? विचारा नाही समजलं तर. पुढचा प्रश्न बघा. आता 135 आणि 153